हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर आज मेथी पुरी बनवणार आहे, अगदी झटपट. आणि चला तर आता करायला घेते. चला तर इथं मेथी निवडत आहे, ताजी आणलेली आहे शेतातली. हे बघा, निवडून घेत आहे. त्याची पानं काढून घ्यायची. आणि मेथी निवडून झालेलं आहे माझं. अशा प्रकारे मी पानं काढलेलं आहे सुटसुटीत. चला तर आता पुरी घ्यायसाठी काय साहित्य लागते बघा. मग आता मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर आणि हे बघा, स्वच्छ मी मेथी धुवून पण घेतलेलं आहे. आता मिक्सरला लावून घेणार. मिक्सरमध्ये मेथी, आलं, लसूणचं तुकडं, मिरच्या, जरा जिरं 1 चमचा, कोथिंबीर थोडं पाणी आणि मिक्सर लावून झालेलं आहे माझं. हे बघा, आता मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. एक भांडं छोटंसं 2 वाट्याचं भांड्याचं घेतलेलं आहे. ओवा घातलेला आहे, मीठ घातलेलं आहे चवीनुसार. मिक्सर लावलेलं ते सगळं मिश्रण घालून घेते. हे बघा, अगदी टेस्टी, हेल्दी आणि मेथीचे पुऱ्या खूप छान होतात. आणि वरनं जरा चण्याचं पीठ घालायचं, म्हणजे छान आहे. म्हणजे लई असं नरम होत नाही, जरा कडक खुसखुशीत छान लागते. म्हणून चण्याचं पीठ म्हणजे बेसनचं पीठ घालून घ्यायचं. आणि वरनं कोथिंबीर आणि मेथीच बारीक चिरलेलं थोडं ठेवलं होतं, ते पण त्याच्यात घालून घ्यायचं. कारण की दिसण्यासाठी छान दिसते. आपण कशाचं करायला लागलं ते आपल्याला दिसण्यासाठी छान वाटते. म्हणून चला तर आता थोडं थोडं पाणी घेऊन मी चांगलं मळून घेते. चांगलं एकजीव करून घ्या अशा प्रकारे. हे बघा, मळून झालेलं आहे माझं. आता ह्याची गोळे करतो. जितकं तुम्हाला साईजचे गोळे हवेत तितकं तुम्ही करू शकता गोळे अशा प्रकारे. आणि थोडं तेल पण लावून घ्या. तेल लावले की नाही सॉफ्ट वगैरे छान होतात. हे बघा, तेल लावून घ्या. आणि अशा प्रकारे मऊ सूट झालेला आहे. आणि हाताला पीठ पण चिटकत नाही आहे, म्हणून तेल लावून घ्यायचं. अशा प्रकारे गोळे करून घ्या. आणि मेथीची पुऱ्या कुणाकुणाला आवडतात. तुम्ही सगळीजण, म्हणजे असं जास्त पौष्टिक पण आहे आणि मुलांच्या डब्यांना तुम्ही देऊ शकता, झटपट पण आहे आणि करू बी शकतात. मुलं वगैरे भाजी खायला बघत नाहीत, तर आपण अशा प्रकारे त्यांना पुरी, धपाटं वगैरे असं करून त्यांना देऊ शकतोय. चला तर मग आता माझे गोळे करून झालेले आहेत. आता मी लाटायला घेते. आणि आता गॅसवर मी पहिला तेल ठेवते गरम करण्यासाठी. एक 3 ते 4 चमचे तुम्हाला तेल घालावे लागेल. आणि झालेलं आहे माझं. आता मी लाटण्यासाठी घेते, लाटायला. हे बघा गोळं. आणि दाबून लाटायचं नाही. अशा प्रकारे लाटून घ्यायचं. बघा, माझी पुरी लाटून झालेली आहे. हे बघा, पुऱ्या लाटून झालेल्या आहे, मेथीच्या पुऱ्या. आणि आता तेलात फ्राय करून घेते मी. बघा कसं फुगत आहे बघा, छानपैकी. लई दाबून लाटायचं नाही, म्हणजे पुऱ्या फुगत नाही. अलगद दाबलं की मग फुगतात पुऱ्या. अशा प्रकारे छान टेस्टी, हेल्दी, पौष्टिक आहे. पोरांना तर नक्की बनवून देत जावा. अशा प्रकारे माझे मेथीची पुऱ्या झालेल्या आहेत, झटपट. अगदी साधं, सोपं आणि पौष्टिक पण आहे. हे बघा, माझी मेथी
पुऱ्या किती भारी झालेल्या आहे. चला तर मग मी माझ्या मेथी पुऱ्या करून झालेल्या आहे. हे बघा, अशा प्रकारे मेथीच्या पुऱ्या माझ्या करून झालेल्या आहे. हे बघा. चला तर आता मग मेथीच्या पुऱ्या कशासोबत खायचे, चला तर मी आता सांगते. बघा, अशा प्रकारे माझ्या पुऱ्या झालेल्या आहेत आणि दही सोबत तर तुम्ही नक्कीच खाऊ शकताय, किंवा त्याच्यासाठी तुम्ही दहीसोबत टमॅटो सॉससोबत तुम्ही सुद्धा खाऊ शकताय. हे बघा कशा पुऱ्या वाटले, दही तेन तुम्हाला मेथी पुऱ्या कशा वाटल्यात मला कमेंटमध्ये नक्की कळवा. असंच माझा व्हिडिओ बघा. चला तर आता एक टेस्ट करून दाखवते कसं झालेलं आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि खूप साधं सोपं आहे आणि खूप टेस्टी पण आहे. चला तर बाय. सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. बाय.